जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी घडत आहेत। भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षांच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसला बळ दिल्याने काँग्रेसची ताकद आता वाढली आहे, तर विरोधकांना मोठा धक्का बसला आहे। भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि भाजपच्या विद्यमान नगरसेविका सौ जयश्रीताई शिंदे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सलीम नदाब टपाले, दस्तगीर नदाब टपाले यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला। रामराव नगरातील एक मजबूत नेटवर्क असणारे प्रभावी युवा नेते अनिल शिंदे, प्रमोद चव्हाण, अरबाज शेख, राजू नगारशी, जमीर अत्तार यांनीही आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शहराच्या विविध भागात काँग्रेस पक्षाची पकड मजबूत झाली आहे। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अप्पाराया बिरादार, सभापती सुजय नाना शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, रामचंद्र सरगर तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट, भाजप आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्यावर विश्वास ठेवून या जत नगरी परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाविकास आघाडीतले सर्व पक्ष घटक आणि ज्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केला यांचं या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। आणि त्याचबरोबर जत नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज या निमित्तानं आपल्या समोर येत आहे। आणि आतापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर परिषदेच्या वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकास कामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास ठेवून आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे। सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमचे उमेदवार येणाऱ्या जत नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील। आज या निमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेली आहे। बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहेत आणि या माध्यमातून येणारी जत नगर परिषदेची निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्याचबरोबर नगरसेवकाचे उमेदवार असतील हे या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत।